नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आजची सुरुवात झाली आईसोबत उडदाचे पापड वाळत घालण्यापासून. नंतर मग आपण एक छोटीशी रेसिपी बघू, सिंपल आणि साधी. बघा, कांदा चिरला आहे आणि त्यानंतर आई मला बोलली मी काही करू लागू का, मग तिने आलं लसूण मला कुटून दिलं आणि कांदा टमाटा चिरलेला आहे. आलं लसणाची पेस्ट झालेली आहे. अख्खा मसूर भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये आणि त्यानंतर थोडे तेजपान घेतले, तांदूळ घेतले, धुवून घ्यायचे होते. मग नंतर कुकरमध्ये आपण 2 चमचे तेल टाकलं. त्यानंतर हे सगळे मसाले तुम्हाला दाखवत आहे. इथे जिरे मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर कांदा टमाटा टाकला, छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तो. आणि त्यानंतर तेजपान टाकलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, ती पण आपल्याला छान परतून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो. मग सगळे मसाले टाकलेले आहे. मग नंतर हे मसुराची डाळ टाकली आहे आणि तांदूळ धुवून त्याच्यात टाकलेला आहे. बघून घ्या. मग छान एकसारखं एक जीव करून घ्यायचा मित्रांनो, की जेणेकरून भात हे होतं. आणि नंतर आपण त्यात थोडे एक बटाटा चिरून टाकलेला आहे आणि 1 ते 1.5 तांब्या पाणी लागलेलं आहे. आणि मग थोडं चवीनुसार आपण मीठ टाकायचं, शेंगदाणे टाकायचे आणि वरतून 2 चमचे मी तूप टाकलं आहे. भाताला चव पण छान येते. आणि नंतर झाकण लावून आपल्याला त्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर मसाले भात म्हणजे पापड तर आलेच पाहिजे, त्याशिवाय मसाले भाताला चव कशी येईल यासाठी छानपैकी तांदळाचा पापड, नागलीचा पापड आणि उडदाचे पापड हे असे तळून घेतलेले आहे. पापड तळून वगैरे घेतले, मस्तपैकी पॅक करून ठेवले. बघा किती छानपैकी फुलत आहे पापड आपला. त्यानंतर कुकर उघडून पाहिलं, भात कसा आला, वास खूप छान होता मित्रांनो आणि टेस्टला पण छान झालेला होता. हे बघा, मी डब्यात भरला, पापड पण भरले आणि आम्ही आता सगळं निघालो होतो आमच्या. बघा का, हे बघा, ही माझी मम्मी आहे. माझी आत्या आहे. हे बघा, माझी मम्मी पण आहे इथे. आणि ही बघा, ही एक माझी भाची आहे. नमस्कार. ही बघा, ही एक माझी भाची आहे. आता काम करते, येत काही नाही तिला, पण शिकते हळूहळू. जोक सांगत होत्या आणि त्यांना एवढं हसू येत होतं की काय सांगू. त्यांच्याकडे बघून आम्हाला पण हसू येत होतं. त्या जोक सांगत, एवढा भारी जोक सांगितलं मित्रांनो त्यांनी. तेव्हा त्या बघा किती हसतात, ते म्हणजे आम्हाला पण हसू येत होतं. आणि हे बघा, हा माझ्या आत्याचा मुलगा आहे. माझे भाऊ